हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामम्भोनिधिसङ्गता श्रीमद्रामायणी गङ्गा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक दशरथाला असताना जनकरायानं रामचंद्राक सीतेल वटो बरडीक करचे म्हूण जेल्ला सीतेक म्हूण दवरलेली वीर्यशुल्क परीक्षेंत रामचंद्रानं शिवधनुसो म्हूण सीतेक ताणें गेलोवन घेतला. तशावन तांगेले दोग जनाले विवाह करचेची समजावचे विशय म्हूण सांगून जनकराजानं दशरथानं तागेले सर्व बायलो परिवार अमात्य पुरोहित तागेले सर्व परिवारावट जनकराजाले मिथिलेक येवका रामचंद्राले कल्याणा खातीर म्हूण सांगून तागेले मंत्र्याल करीन दूताल करीन पुरी जना पेटयला. ताणें मंत्रीक पेटयला, पुरोहिता पेटयला, शतानंदू वयला, सर्व जनाक पेटोवन ताणें वार्डिकेक येवका म्हूण सांगून दशरथा निमंत्रण करतना दशरथा भारी संतोश. विश्वामित्राल वटू आपणान चरडा पेटयना म्हूण म्हणटना वशिश्ठान सांगिल्लें तुगेले चरडाक कल्याण जाता तागेलो वटू पेटय. असल तसलो महर्षी न्हय तो, साक्षात ब्रह्मर्षी तो विश्वामित्रू. केदन कसल जावका म्हूण म्हणलें ताका सुरवेक कोळ नासता. मिगल्या वरी तो तूं ताका मिगल्याक तुगेले चरडा पेटयले तितले संतोशान तागेलो वटू पेटय तर तुगेले चरडा ताजे निमती कल्याण जाता. आतां वार्डिका जातरस तशी आतां दशरथा भारी संतोश केले. वशिश्ठान सांगिल्लें फटिने म्हूण सांगून त्या आयलच्या रापच्याक बिडारांनी कोरून मागीर एरपाट्स केले तांकां जेवण तांकां कसल सकट जेवका सर्वय सिद्धत कोरून मागीर तागेले मंत्रींक न्ही पळय आमी तुमकां पुराय जनाक खुशी आसता जाल्यार पुरोहिता लेगीत सांगता, अष्टपुरोहित अष्टमंत्र्या लेगीत पुराय जनाक खुशी आसा म्हूण जाल्यार आमी मुखार चुवयावें म्हूण पुराय जनाय भारी संतोशारी आमकां खुशीची रामचंद्रान सीता देवी वार्डी करून घेवचें. ही ताका म्हळ्यार वशिश्ठाक विश्वामित्रांक पुराय गोतस. राम आनी सीत म्हळ्यार दुसरे कोणेय न्ही, महालक्ष्मीनी नारायण तांगेले वार्डीक जेवचें म्हूण तांकां गोतस. तशी अवतार कार्याचे पुराय सिद्धता जातरस तशी तांणी पुराय संतोशारात बाय सरचें म्हूण लेखला. रात्री वेळ तो सकाळीं भारी गडबिडी वगी उठान प्रातकालार कोरका आशिल्ला आनीक संध्याकाळी सकट जावन मागीर तागेले बंधू बांधवांक परिवाराक मात्यांक पुरोहितांक सगळी सभेंत आपयला दशरथान आनी मुखार कशी वचचें केदन वचचें म्हणून म्हणलेले एक निर्णय जावका. वचका जाल्यार सर्व सिद्ध ते पुराय कोरोका ताजे खातीर पुराय जनाक आपयला ताणें. आनी सुमंत्रू तागेले सारथी केदनाय तागेला सांगता सुमंत्रा आमगेले कोशाध्यक्षाक सांग आमगेले आशिलांतू कसल सकडी चड मुल्याचे बहुमुल्याचे कसं सकड आभरण रत्न सकडस सर्व त्या बॉक्कसा दुखून काडका म्हूण सांग. सीतेक जायचे सकडी आभरण तिगेल खातीर म्हूण केल्लेले मागीर त्या माने कोशागारा आशिल्ल्या आभरणांतू भारी मौल्य असूचित जाल्यार आभरण थंय वरणकारांक दिवका उडगिरे म्हूण ते पुरे जाय आशिल्ले कोशागारा दुखून काडोका तुवें म्हणून सुमंत्राक आदेश दिता. आनी तागेले सांगता मात्र न्ही चतुरंग सैन्य एक आमगेलो वटू भाय सोरका. तशी मागीर वशिश्ठ वामदेव जाबाली कात्यायन काश्यप मार्कंडेय हांकां पुरे जनाक म्हळ्यार तागेले अष्टपुरोहित हांकां पुरे जनाक आमगेले पशी सुरवेकची तांकां पल्लंकीर बसून पेटोका
तशी मात्र नाही जनकान पेटईल तसल मंत्री दूत सकडे वग्गी बाई सोरका म्हणून अमसर करतरसची ते जनक राय राखून बेसला आमगेल विषय तक्क कोळका आताच म्हणके फोन निना आम्ही इतली घंट्या बाई सरताची इतली घंट्या पावताची म्हणून कसले सांगू ना जनकरायाने इलेक्चे त्यांनी बाई सरलींच कितकी म्हणून सांगून हांग तशी दुता पेटोचे एक हान्नी वचून पावचे 2 घंटे पुढे त्यांनी वचून पावतीत तितलेच जलरी वग्गी बाई सोर्या म्हणून अमसर करताची होड वाट तशी आता बायसोरची वेळा का बायसोर का वय बॅ सकाळी बाईसरल्यार वग्गी लायक प्रयाण जाता दनपारा म्हणटन बाईसरतना आयास जलरी मार पावची केदना म्हूण दिसता तश चावन पुराय जनांक वग्गिरोतनी सिद्ध करे आशिल्यांत पुराय उत्तम उत्तम अश्व घालेल तसल रथ वग्गी जल तितले वग्गी वचून पावका जलारी वेगार धांवची तसले अश्व पुराय रथाक घाले तांतूय मिगेल रथ विशेष जावन सिद्ध करी म्हणत तो तशी सुमंत्रो पुराय सिद्ध ती करता तशी चतुरंग बल समीत दशरथ रायाला एक मेरवणिका म्हूण येत वरण म्हूण येत वार्डिकेचे बायसरला अरमने अयोध्येचे अरमने दुखून 4 दिसाचे होड प्रयाण 4 दीस प्रयाण केल्यानंतर दशरथ रायू परिवार समेत मिथिला पट्टणाक पावलं जनकरायाल दूत त्यांनी एक सुरेख पावल्यांची ಸ್ವಲ್ಪ पुढे म्हूण येतं मस्त नाही तेदन दूत सांगताची मागशी दशरथ तागेल सगळे परिवार सकड घेऊन मेरवणीक तरस म्हणून म्हणतना जनकराय वरणकारांक आपोका नवे अद्भुत एक स्वागत दिवका म्हणून म्हणेल कतीर तागेल तक्का तागेल परिवारांक यथोचित सत्कार करूक सर्व सिद्ध करतो तो मागीर अरमने प्रवेश करता कोण दशरथ रायो हांगा वृद्धम म्हूण सांगून दिला वृद्धम म्हूण म्हळ्यार वृद्ध म्हूण म्हळ्यार दशरथ राय प्राय नाही तेदना प्राय चड जाला ताका वृद्धूत प्राय नाही जलरी ज्ञान वृद्धो वयो वृद्धो तशी पुराय म्हणटा पळय तशी हो वयस प्राय नाही वृद्ध म्हूण येत मागीर तागे लागी विलक्षण ऐश्वर्यवतवादिना वृद्धीं प्राप्तम तागे लागी सर्व ऐश्वर्य वृद्धी जावन आशिल्ले सैनिकी कोशागारांत की चेडूं तेव्हा एक संपत्तो एक नाही 2 नाही 4 चेडूं 3 बायलो पट्टमहिषी ताजे नंतर अड्डेशी लागगी बायलो ताका तागेले कसं ना संपत्त वृद्धी प्रति एक वृद्धी तशी वृद्धम म्हूण म्हळ्यार आमी तशी लेखयता पुराय तागेले भरपूर आशिल्ले म्हूण सांगून तशी दशरथ रायाक सत्कार केला कोणे जनकरायान आनी सत्कार करतना सांगतो तुका भारी एक आदरान आमी स्वागत करताचे मिगेल भाग्य विशेष कितकी तुगेल चेडूं पुरे हांग येवन पावल्यांची मात्र न्ही मिगेले अयोनीच्या जावन आशिल्ले सीतेक कोणा दिवचे म्हूण कळना नाशे वीर्य शुल्क दवरलेले सगळे पृथ्वी भूमंडलाचे कंचे राय सकडयल्यांची एकल्यांकय ते हल्लोच आसमीत जायनी धनुस उबारची सोडी हल्लोच आसमीत जायनी म्हणटना तुगेलो बालकू सान प्राय रामाक घटानुघटी प्रायजले पराक्रमान श्रेष्ठ म्हणून घेतिले खंय तर म्हळ्यार लंकाधिपती रावण समीत येवन ते मोडू जायना नाशी खंयचे धनुस तो समीत हांव चलवलो म्हूण सांगून म्हळ्यार ताका तो पळोवन गेला तो अहंकारार येयलो तो पडलो तो लज्जी जाल्ली ताका अपमान जाल्ले चिमकलो तो म्हणटना कोणाकय जायना नातील तसले हाप्पडू जायना नातील तसले धनुस तुगेल पुत्तान उबारला विंगड म्हूण घाल्ला विंगड तशी महातेजस्वी जावन आशिल्ले वशिश्ट मागीर तुगेले पुरोहीत वरलेले मागीर तुगेले मंत्र्यो आनी तुगेले सेवक वर्ग तुगेल राणी वास ताजे नंतर तुगेले बंधू बांधव हे पुरे पळयतना म्हाका इंद्रान अमरावती सोणू मिगेल नगरा आयला की म्हणून सांगून दिसता पळय उत्प्रेक्ष म्हणटाचे एक उपमालंकार उत्प्रेक्षा देवेंद्रूची साक्षात आयल्या वरी जाल्ली ताका म्हणून म्हणटना तागेले कुशी कसल आसूं का त्या जनकरायाली तशी तो सांगतरस मिगेल भाग्य विशेष ते म्हळ्यार पूर्व पुण्य म्हूण पूर्व पुण्यानाची कसं जत्ता सर्वई पुण्य फलाना जेवचे
कसलं आता एक अधिक मासो अधिक मासांतो अधिक मासा महात्मिक जवो रामायण जवो भागवत इत्यादी जवो कसलंय एक परमात्माला श्रवण कीर्तन कोरचे भाग्य मेळका जलरे पुण्य विशेषते पुराय जनाक जाई म्हळ्या मेळतवे पळया ಕೆಲವು कितलिकी जनाक मन असता तंग तंगेलीक जीवन अंतू व्यस्त जावन असता कितलिकी जनांक बैसून ऐकूची पुरसत दिसल्या री आमकां नाका या पुरे आत्ता नाही आहे केदन की म्हणतार जत्र पळया असल पुराई एक संकोच मनोभावन म्हणटाची परमात्माल विशयांतू नाका ये परमात्माल विशय केदनाय ऐकू येता आमकां दिसता कितले जीवनांतून कितली प्राय व्यर्थ केली इतले एक वाजूच खातीर आत्ता न्हय आमकां परमात्मान दिला म्हूण जाल्यार तेमय पुण्य विशेशानाची आमगेले कस की पुण्य आत्ता फलसला तशी आयकतल जनाले सांगचे पुण्य पुरे आत्ता फलसला म्हण लेखूका तशी हांगा पुण्य विशेशान तूं आयला भाग्यान तूं आयला म्हण सांगून ताका सांगता तशी मागीर सांगतारस कसं म्हळ्यार रघुवंशान तूं एक चिल्ली दिवची म्हूण म्हळ्यार ताजे तितले व्हड भाग्य कसले ना तशें न्हू आमगेल वंश जनक वंशाक एक व्हड पुरस्कार मेळ्ळ्या वरी हो चांग कुटुंबीन तूं दिल्ल्या चिल्लीक म्हूण एक सुभाषित आसा कन्या वरयते रूपम माता वित्तं पिता श्रुतं बांधवाः हितमिच्छन्ति मृष्टान्नम इतरे जनाः एक चेली लागी तुका कसलं मने चाल्लो जाई म्हूण निमगेल्या रे कन्या वरयते रूप म्हाका चंदू जावका म्हणटा ती तिका विंगड कसलें ना चंदाय मेळ्ळ्यार जालें तशीची माता वित्तम आवसुल्याक तुगेल जामय कशेंच का म्हण निमगेल्यार लोक खारोडी आवस फुडलें सांगता ताका जाय जालें संपत्त सुका आमगेल चिल्ली ताणें हाता ताळबीर दवरून पळोवका तितली चंद करून पळोवत तसल तितली आशिल चल्लो जावका माता वित्तम पिता अन्नाले निम्मुचे तुक्क सल मने जावय जाय म्हणून चांग कुटुंबेच्यो जावका पिता श्रुतम श्रुतम म्हळ्यार कीर्ती सत्कीर्ती पाविल तसलो कुटुंबेचो चल्लो त्या घराण्यांत पळय तुमगेल चिल्ली दिवचे भारी योगू केला तुमगेल चिल्लीन चांग जन कसं लायक नाम आसा तांकां घरांतू गांवांतू तांगेल गांवां कसलं लायक नाम आसा आय मान्य घरणी तशीची सगळे गांवां नांव पाविले अशी तशी सकट म्हणल्यार बापसू बारीक उशी सुरवेता आनी त्याचे कुचकी माता वित्तम पिता श्रुतम बांधवाः बंधू बांधव बापुल्यो मामू मावळो तांणी पुरय तुगेले भाचयेक कसं मने सोयरीक जावकाराय म्हणल्यार तिणें संतोशारे सुकार आसची तसल एक घर मेळ्ळ्यार जालें हें मावळ्याले बापोल्याले पुरे बांधवाः हितमिच्छन्ति मागीर मृष्टान्नम इतरे जनाः वर्लेल जन आसाची बंधू बांधव न्हय अशी गांवची जन ಸ್ವಲ್ಪ जन चिल्ली आमी सांदुकून पळयलेली सुकार आसो म्हणटाची वर्लेल जन पुराय कशी म्हळ्यार मृष्टान्नम इतरे जनाः कोण कसं कितें चाल्लो कोण आसल्यार आमी कसो करूं आमी वच्चे वारडिकेक सांगल्यार जाय जाल्यार आसा तांकां एक 10-15 बगेचे पुणी डिशेसांनी करून दवरतलो गम्मत करून जेवचे रुची आशिल्लें पुराय जेवण करून येवचें आमगेलें जाल्लें हुस्को तांगेल चिल्ली तांणी पळयलेलें जाल्लो थंय हुस्को काडून मस्त जन आसत न्हू आमकां कसलें म्हूण सांगून अशी तशी हांगा वो सांगता आसा कसो न्ही म्हळ्यार तुगेले तुवें तुगेलें सकुटुंब जावन हांगा येवन आयलेची मिगेले पुण्याचे फल तें आज तुगेलें दर्शन जाल्लें सर्व दुरीत कश्ट पुरे दूर जाल्लें म्हूण लेखता जनकराया कसल दुरीत कश्ट पळय ती अयोनीच्या चेल्ली म्हूण म्हणटा तसलें एक योग्य चल्लो सोदुका म्हणून ते जनकरायान पाप ते तागेलें आशिल्लें धनुसू कोण उबारता ते बिर्य शुल्क म्हळ्यार त्या देवाल वरान ताण म्हणूच ते वरानची रुद्राल वरानच ते सैनीक 5000 सैनिकांनी तांडून हाडलेले म्हळ्यार 5000 सैनिकां न्हू पुरुजल्लींची रुद्रान तांकां ते तांडून व्हरच्या जेवची तशी वर दिलेली दिकून जाल्लें म्हणटना 5000 कट्टमस्त जावन आशिल्ले सैनिकाच्यान हाडू जायना नातिले कोण उबारता तो एक विशेष कसो की गूण आशिल्लो जावका न्हय म्हणटन मेगेल धुवेक तो योग्य तेतलो म्हण तसले जाल्यार कश्ट कसो भोगलो जनकराय म्हळ्यार पुरय अन्नामान भोगचे कश्ट केदन एक चांग चाल्लो मेळटकी केदन एक योग्य जाल्लो मेळनो वारडेक जातकी कशें आसतकी कुटुंब कसो की घर कसो की ताजे नंतर ताका भीती कितली की राय कोपल्यांची ते दनू साल्लोचे जायना म्हणले कुडले ते वारडी करून घेवका म्हूण सांगून आयल राय पुरे कोपल्यांची ही काणी पुरे आमी भागवतांत न्ही पळयताची रुक्मीण स्वयंवराक भीष्मकरायान रुक्मिणील स्वयंवरा पुरे तयार करतना
थंय रुक्मिणीने कसं केलेलं थंय अपहरण करून व्हेल्लेलें कृष्णान त्या वेळार कितलीं जन कोपल्यांची तशीची केन्नाय तशीची कसं म्हण म्हळ्यार एक श्रेयांची बहुविघ्नानी म्हूण एक कसले श्रेयस जावं जाल्यार कितली की विघ्न जात म्हळ्यार खंडीत तशी हांगात ताका तेंची मस्त कश्ट जाल्ला चेल्लील सोयरीक जाल्यार चांग कसं की मेळका जाल्यार एक थोडे कश्ट आसा म्हणटा पळय तशी तो सांगता तसो आनी म्हाका कसलें विघ्न ना जाल्लो मेळून जाल्लो आनी वार्डीक जाल्यार जाल्लें तितलेची तशी रघुवंशाचे चेडू आलवटू चेडू आलवटू मेगेल चिलील वार्डीक म्हूण म्हणटना मेगेले जनक कुलय एक नमने पुराय जनाले वंशा मध्यें तूं नांव पावील जालें ओ जनकरायाल धुवेक अयोध्येचे दशरथाल पुत्ता दिवचके म्हूण तशी फायच्या दिसा सकाळीं हे वार्डीक कोरया म्हूण लेखला तशी यज्ञ आसा एक ते यज्ञ जाले नंतर वार्डीक करून दिवया म्हूण म्हणलेले रितीर उलयताचे त्या वेळाक दशरथू जनका सांगता जनकराया गाई कन्ये हे पुराय दान दितना मागीर तांगेलेची ते जाता म्हूण म्हणलेले हांव आयकलां आतां कन्या दात्र तूं कशी सांगता की तशी आमी चलताची तश जावन दशरथू सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां तूं म्हाका मेगेल कुटुंबे चेली दितरस म्हणटा तुगेलो कुश प्रकार सर्व जावका म्हण जनकरायाक भारी विस्मय जाता म्हळ्यार न्ही जावन पराक्रमान सीतेक रामान पावला म्हळ्यार वीर्य शुल्क दवरला ताणें अशी न्ही तागेले स्वपराक्रमानच येता सीते तो पावला जाल्यार दशरथ सांगता पळय प्रतिग्रह करचें म्हळ्यार ते दात्रवश कोण कन्यादान करून दितकी तागेले कुशीरी आमकां ताण दिल्यार आमी ते चेरडाक घेताची म्हूण जनकरायान सांगतना तितले विनय येता ते धोड राय जावन अयोध्यापती जावन इतली विनयवंत जावन आशिल्ली कुटुंबीक मेगेल धूव पावली म्हूण म्हळेलें भारी संतोश जाल्ले भारी संतोश रात्री कळ्ळा तांणी सकाळ जेवको जाल्यार वार्डीक बई बे म्हणटना हे पुराय विशय उलोवन जाले नंतर राम आनी लक्ष्मण विश्वामित्राले ओटो तागेले शिबिरार राबिलीत न्हय तो घेवन येता बापूसन येयला म्हूण कळ्ळी कुळ्ळें दशरथा पळोवन बापसूल दोनी पांयाक नमस्कार घालता दोन पांयाक नमस्कार घालचे तेव्हा सांगता म्हूण लेखचें नाका आतां बागसून बरयतान वकलेन पळय नमस्कार घालचे जेवो आमगेले चेडवान सम अर्द बागसो एक हातान आपूण नमस्कार करचे ताचे खातीर सांगेल दोन पांयाक नमस्कार केल्ले म्हूण सांगून निजावन ब्राह्मण रितीरी अभिवादन करचें आमगेले उजवे हातान बापसुलकी कोणाक आमी नमस्कार करता तांगेले उजवे पांय आपडका म्हळ्यार न्ही ताजे भुंयक आपडका उजवे पांया येद्राचे भुंयक दाव हातान दाव पांया येद्रा भुंयक आपडका तांतूय उजवे हात दाव हाता वैरी सुका हें अभिवादन करचें म्हूण म्हणटाची चरणा त्या भुंयक स्पर्श करून उटका हें अभिवादन आनी आपण कोण म्हूण सांगता आतां तशी न्ही पांय धरा म्हळ्यार मागीर व्हंकलेक न्ही ताका पांय दवरून पुरो जावन लास्टाक दिंबीक पांय पडच्याकय आसा जेवा जस्ट बाग साल्यावार कोरने कशें करूस ते आपणी एक्सक्यूज आसा इथे म्हळ्यार तांकां पुरो जाल्ला जाल्यार नित्यान तुवें चेडवान पांय धरी म्हूण म्हळ्यार तशी धरचे येद्रा दिंबी म्हळ्यार दिंबी पळय दिंबी धरचे न्हय ते चरण धरचे म्हूण म्हळ्यार बागसून पांय पडका ते शरणागती तशी हांगा तागेले दोनी पांयय नमस्कार केल्ले म्हूण सांगून आनी दशरथाकय भारी संतोश जाले भारी कांतिवंत जाल्ले चेडूं कारणच ताका ताका कितली विद्या मेळ्ळी तांकां विश्वामित्राली ती बल अतिबल विद्या मेळ्ळी ताजे नंतर कितली की सकडी शस्त्रास्त्र देवतेंगेले ताजी शिकवण मेळ्ळें म्हणटना पुराय तेजू येवच्योच न्हू तोंडारी चंग विद्या मेळ्ळेली तशी बरेपणा विद्या मेळ्ळेली तशी तोंडाक लायक तेज येता तशी दशरथा राम लक्ष्मण दोग जणी भारी तेजस्वी जाल्यांची जनकरायान दशरथाक तितली तागेले जनांक राबच्याक यथा उचित बिडार केला म्हळ्यार ब्राह्मण तागेले 8 जन पुरोहितांक राबच्याक
ते एक विंगड बिडार तंक विंगड विंगड ತಂಗೆಲ್ ಕಸ್ಗೆ ಅಗ್ನಿಹೋತ್ರಾದಿ ಕಾರ್ಯನಿ ಜಾವಕ ತಜ್ ಕತಿರ ತಂಗೆल अग्निहोत्राच कार्याकनी जावका जाल्यार बिडार तांकां तशी मंत्रींक तांगेल कसल कार्यने ताका समजावन समानसूची तांकां प्रजा वर्गांक एक राणी वर्गांक एक तशी विंगड विंगड जनांक कशी जावका तशी येता योग्य राबच्याक ताणें जागो करून दिला येता उचित जावन आशिल्लें तशी रात्री सुखार तांगेल न्हिदेन तूं गेली मागीर सकाळी उठयले कुडले जनकरायो कसं की यज्ञ कार्य बाकी आशिल्लें तें पुरो येता विधी जावन विध्युक्त जावन ताणें केल्लें तें मागीर चेलयेल वारडिकेचे पुरमांग जावन कोरका आशिल्लें कसलें अंकुरार्पण कोरका रक्षाबंधन कोरका हे पुरे धर्मविहित शास्त्रविहित रितीरी करता तो पुरे मागीर सुप्रभात जाल्ला जनकरायो शतानंदा सांगता शतानंदा कुशध्वज म्हूण सांगून आपोवचे तसो मेगेलो भाव भारी पराक्रमी धार्मीक हें पुरे आमकां सांगचें वाल्मिकीन जनकरायाक गोतना म्हणलें कोणीय मेगल भाव भारी धार्मीक असो मेगल भाव नांव पविलो ताका पोनाड्याचे म्हणाचे दुसरे मेगेल अमकी गमा मेगेल भाव आसा भयण आसा तांकां घेवन या म्हण तितलें सांगचें जाल्यार हांगा कुशध्वज म्हणल नांवान प्रख्यात जावन आशिल्लो परमधार्मीक जावन आशिल्लो महापराक्रमी जावन आशिल्लो मेगेल भाव म्हूण तशी सांगचें म्हळ्यार त्या वाल्मिकीन रामायणान तो आमकां सांगचें तशी बारीचंद तागेले एक राजधानी सांकाश्य म्हूण म्हणलेलें थंय इक्षुमती म्हणलेलें एक न्हंय व्हळटा ते सांकाश्य नगरीन तूं वचून हांगा यज्ञा जाय आशिल्ली सर्व सामग्री पेटोवन यज्ञाचो रक्षक पोशक तोच आतां ताणें येवन सीतेल आनी रामाल वारडीक पळोवका न्हय मेगेल भाव नव्हतो तशें जावन ताका कुडले घेवन येवका म्हूण शतानंदाक सांगता त्या वेळाक शतानंदाले आदेशारी ते समर्थ वग्गी वचून येवचे समर्थ जावन वचचे राज्यभट्ट जनकराय लायल्यांची कुशध्वज आपोवनार म्हूण म्हणला म्हणटना वग्गी येवका न्हय तशें कसं न्हय वेग धांवची तसलें घोड्याक बांदिल्लें रथार चमकल्यांची भोव शीघ्र जावन सांकाश्या पावन कुशध्वजा सांगून जनकरायाल उतर पळय सांगतना ताका भारी संतोश जाले सीताल्यान सीतेक रामाल वट वारडीक दशरथाल पुतू चांग सोयरीक मेळ्ळें मेगेल अण्णाल धुवेक म्हूण सांगून अण्णान आज्ञा केला वग्गी वचूका म्हूण सांगून तागेले चेडूवांक घेवन तो बायलेक आनी घेवन वग्गी येता त्या वेळार जनकरायो अरमने प्रवेश करता कुशध्वजो जनकरायाला रमणीक प्रवेश करता सिंहासनार बशील तसले जनकरायाक अण्ण तो नमस्कार म्हळ्यार नमस्कार म्हळ्यार तेंची हातान नमस्ते करचे न्हय रब्बून तशी अभिवादन करचें पांय धरून मागीर शतानंदाक जनकरायाल पशी फुडें शतानंदा पळोवन सुरवे शतानंदाक गुरूक सुरवे नमस्कार दिवका गुरू म्हळ्यार देवूची साक्षात मागीर जनकरायाक अभिवादन करता तो आनी जनकरायान ताका लागीं सिंहासन दाखयलां सिंहासनार बसला त्या वेळाक तांणी दोग जणय कुशध्वजय शिरध्वज म्हळ्यार सीते ल्हान तांणी सुदाम म्हळ्यार कुचेल न्हय सुदाम म्हूण नांवाचें एक मंत्री आसा ताका सांगताचे महामंत्री आतां वचून दशरथ राया लागीं वचून तुका रायान सभे येवचें सांगलां म्हण थंय दशरथ राया लागीं तो सांगता तुका पुरोहीत आनी मिथिलाधिपती जनकू तागेले पुरोहीत तुका सांगताची तुगेले पुरोहिताक आनी पुत्रांक घेवन येवका म्हण दशरथ रायो बंधू ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಬಂಧುಂಗ ಸ್ವಲ್ಪ ಜನರು तागेले ऋषी पुरोहित पुरे ಒಟ್ಟು जनकरायाला रमणेक येताची जनकरायो स्वागत करता आनी म्हणटरस हे दशरथा इक्ष्वाकु वंशाक ब्रह्मर्षी वशिश्ठची निर्धारक पुरोहित म्हूण म्हळ्यार तुका गोत्तस जाल्यार हांगा विश्वामित्रालय अनुज्ञा हांव घेता कित्याक म्हूण म्हळ्यार विश्वामित्रानाची तुगेले चेडूं हांगा हाण तांगेल करीन ते बी शुल्क दवरलेलें आशिल्लें पावयिल्लें तशी सुरवेक विश्वामित्राक हांव नमस्कार घालता म्हणटा आनी सांगता वशिश्ठ मिगेले वंशावळी ताक्रम तुका सांगताची म्हूण वशिश्ठ महर्षीक पुरे जनाल पुरवापर गोत्तसता तशी हांगा आश्चर्य दिसता वशिश्ठाक सल्याक सांगलें तागेले विशयी तागेले पुरोहिताक गोत्त आशिल्लें तितलें वशिश्ठाक कळटवें म्हूण म्हळ्यार वशिश्ठ ब्रह्मर्षी तांणी त्रिकालज्ञानी तांणी
कसल तांकां गोतना म्हणना पुराय गोतस तांकां. तशी जनकराया वंशावळी थोचे सांगता. जनकराया ब्रह्मो म्हळ्यार परब्रह्म देव जन्म मृत्यू जरा मरण रहित म्हूण म्हणटाची. तो केदन जाल्लो, खंय जाल्लो, कशी जाल्लो कोणाकय गोतसवे ना. तो केदन थंय आसता, केदन अवसान जाता तें कोणाकय गोतसवे ना. कित्याक म्हळ्यार तो शाश्वत, तो नित्य, तो अक्षय, तो अव्यय म्हूण म्हणटाची. तसले एक परब्रह्माल नंतर चतुर्मुख परब्रह्माल निमती चतुर्मुख ब्रह्मसृष्टी जालो पळय ते चतुर्मुख ब्रह्माल पूत मरीची म्हूण आशिल्लो. कश्यपू मरीचील पूत, कश्यपाल नंतर विवस्वंतू सूर्य, सूर्याल पूत मनु, मनुले पूत इक्ष्वाಕು, इक्ष्वाಕು अयोध्येक सुर्वेचरायो तश्चावनो इक्ष्वाकू कुल म्हूण सांगून नांव येयलें. आतां हे वंशावळी त्या सांगता म्हूण न्हय आमकां आयकूच योग पूण येता. एक वंशावळी आयकल्यार आमगेलो वंश पारंपर्य जावन मुंदरसता म्हूण म्हणटा. ताचे खातीर सांगता आसा तशी इक्ष्वाकू अयोध्ये सुर्वेर आयजलो. मागीर तागेलो पूत कुक्षी, मागीर विकुक्षी, विकुक्षील पूत बाण, बाणाल पूत अनरण्य, अनरण्याल प्रथु, प्रथुल पूत त्रिशंकू, त्रिशंकूक दुंधुमार म्हूण म्हणलेलो पूत जाल्लो. मागीर युवनाश्व. ही पूरी काणी भागवतांत आयल्या उडगस करायची. युवनाश्वाल नंतर मांधात, मांधाताक सुसंधी, सुसंधीक ध्रुवसंधी प्रसेनजित 2 चेडूं. ध्रुवसंधीक भरत, भरताल नंतर असित, असिताल नंतर हैहय कालजंग शशबिंदू हांनी पुरे असितरायाल शत्रू. असिताक मात्र युद्धांतू सोल्वका पडले. हिमवत पर्वता चमकलो थंयची अवसान जाल्ले जाल्यार तागेले मरणा वेळार 2 बायलोय गर्भिणी आशिल्लीची. जाल्यार तांतू एकली 2 जाणां चेडूं जाल्यार राज्य कोणा वता म्हूण जायना म्हणटाना मेगेल चेडूं वांचो, तिगेल चेडूं मोरो म्हूण तिका विशा आहार दिले. त्या वेळाक च्यवना म्हूण म्हणलेलो एकलो महर्शी हिमवत पर्वता शिखरांत तपस्या करता आशिल्लो. ती असितराजाल पत्नी ती विशाहार घेता. त्या वेळार च्यवनाक ती शरण येता. कालिंदी म्हूण म्हणलेले एकले राजकुमारी थंय शुश्रूश करता आशिल्ली च्यवनाक. त्या कालिंदीक च्यवन महर्शीले चेरडाले, च्यवन महर्शी ते चेरडाल उत्पत्ती जावची कशी म्हणून सांगता आशिल्लो. तो सांगतकय तुगेले पोट्टांत भारी एकलो यशस्वी चेडूं जाता जाल्यार विश घेवन जेवची ताणें, तूं दुख्ख करूं नाका म्हूण सांगून. तशी च्यवन महर्शी नमस्कार करून ती वता. तिका एक चेल्या चेडूं जाता. तिची कालिंदी सगराल बायल, हे असितरायाल बायल. तिगेलेची बामणाल आनेक बायलेन तिका गर्भनाश जावंक म्हूण दिले. जाल्यार च्यवनान सुरवेक अनुग्रह केलेलो देखून त्या चेरडाक कसलीय जायनी. गरा म्हळ्यार विश म्हणटाची. गरा वटू तो जाल्लो देखून ताका सगर म्हूण म्हणलेलें नांव येता. आतां हे सगराल वंशावळी आमी गंगावतरणा वेळार आयकल्यांची. सगराक अंशुमंत असमंजस म्हूण म्हणलेलो पूत, मागीर 60,000 चेडूं. असमंजसाल पूत ते 60,000 चेडूं तागेले अश्वमेध यागा वेळार कपिल महर्शी निमती लासून वचत पुरो जाणां गोतस तुमकां. असमंजसाल पुताल नांव अंशुमंत, अंशुमंताल नंतर दिलीप, दिलीपाल पूत भगिरथ हाणें गंगेक हाडलेले तिका भागिरथी म्हूण नांव दिलेलें. ते आमी गंगावतरणा विशयांत आयकल्याची विश्वामित्रान सांगतना. भगिरथाक काकुत्स म्हणलेलो. काकुत्साल पूत रघु, रघुक प्रवृद्ध म्हणलेलो एक चेडूं जाल्लो. ताकाची वशिश्ठाल शापान कल्माशपाद म्हूण सांगून नांव येवन चंडाल जावन नरमांश भक्षक जाल्ले. म्हळ्यार प्रवृद्धाक ताणें न्हिदच्यावन ताणें एक घरांत ते रांदप जाता ते रांदपांत भक्ष जावन वचचें म्हळ्यार मांसाहार की येता ते काण आसा ताका पळय ते एक राक्षसान करचें. जाल्यार ते अपराधा खातीर वशिश्ट आपणाक ते आहार तुगेले निमतीन मुगेल पन्नार पडल्या बरें जालें तशें तूं मांस भक्षक जा, राक्षस जा म्हूण शाप दितना
प्रवृत्तू तागेले कमंडलो आशिल्लो उदक काडून ब्रह्मर्शिकत प्रतिशाप दिता म्हणून बाय सरता तागेले बायल मदयंती ती सांगता तशी ब्राह्मणांक शाप दिवच्या नज म्हूण बई म्हूण ताका दिसून शापा काडलेलो उदक कसो करचें म्हूण सांगून तागेले पांयार घालून घेत देखून तागेले पांय हळे जाता तशी कल्माश पाद म्हूण सांगून ताका नाम येवचें जेवो ते कल्माश पादाले पूतू शंकण सुदर्शन म्हळ्यार शंकणाल पूतू मागीर अग्निवर्ण मागीर शीघ्रग मागीर मरु शुक्रू प्रशु शुक्रू मागीर अंबरीशु नहुशु ययाती नाभागाल पूतू अज म्हळ्यार दशरथाल आन ह्या राम लक्ष्मण दशरथाल चेडू अज महाराजाल नात्र तशी ब्रह्माल दुखून शूर जलल हे वंश म्हणटना पुराय जने पवित्रात्म रायाची असल एक पवित्र पावन जावन आशिल्ली इक्ष्वाकू वंशांत रामलक्ष्मण जल्ल्यांची तशी रामलक्ष्मणा खातीर असल एक वंशांत जल्लेल रामलक्ष्मणा खातीर तुगेले चलये चेडवांक म्हाका दिवका म्हळ्यार रामलक्ष्मणा खातीर आमगेल्या कुटुंबाक दिवका म्हणून वशिश्टू सांगताची. आतां जनकरायान तागेलो वंश परिचय करून दिवका न्हय त्या वेळाक वशिश्टू तांगेले इक्ष्वाकू वंशावळी सांगले नंतर जनकरायू सांगता काय आमगेले वंशावळी ऐकयाची कित्याक म्हळ्यार वंशावळी सांगू का कन्यादाना पशी फुडें म्हूण सांगून जनकराय तागेले वंशावळी सांगता तें कसलें म्हूण म्हळ्यार पायचे दिसा आमी पळोवया. आजी सांगील सरबई परमात्माले गुरुंगील चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.